नमस्कार, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, सरकारी कर्मचाऱ्यांकडून जुनी पेन्शन स्कीमची मागणी होत असताना केंद्र सरकारनं नवीन पेन्शन योजना जारी केली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळानं युनिफाईड पेन्शन स्कीम मंजूर केली आहे, अशी माहिती केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव असं म्हणाले की आज केंद्रीय मंत्रिमंडळानं खात्रीशीर निवृत्ती वेतन देणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी युनिफाईड पेन्शन स्कीम मंजूर केली आहे. यामध्ये 50% खात्रीशीर पेन्शन हा पहिला टप्पा आहे, तर दुसरा टप्पा आश्वस्त कुटुंब असेल. केंद्र सरकारच्या सुमारे 23 लाख कर्मचाऱ्यांना युनिफाईड पेन्शन स्कीमचा लाभ होणार आहे. कर्मचाऱ्यांना NPS आणि UPS मध्ये निवड करण्याचा पर्याय दिलेला आहे, असं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. मंत्रिमंडळाच्या निर्णयाची घोषणा करताना केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले की NPS योजनेमध्ये सुधारणा व्हावी अशी देशभरातील सरकारी कर्मचाऱ्यांची नेहमीच मागणी होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एप्रिल 2023 मध्ये या सुधारणांसाठी एक समिती स्थापन केली होती. या समितीचे अध्यक्ष डॉक्टर सोमनाथ होते. या समितीनं 100हून अधिक सरकारी कर्मचारी संघटनेशी चर्चा केली. या समितीनं जवळपास सर्वच राज्यांशी चर्चा केली. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या संघटनांनाही यामध्ये प्राधान्य देण्यात आलं होतं. पंतप्रधानांनी ही बाब गांभीर्याने घेतली होती. समितीच्या शिफारशीच्या आधारे सरकारनं एकात्मिक पेन्शन योजनेला मान्यता दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळानं शनिवारी युनिफाईड पेन्शन स्कीमला मंजुरी दिली, ज्याचं उद्दिष्ट सरकारी कर्मचाऱ्यांना खात्रीशीर पेन्शन, कौटुंबिक निवृत्ती वेतन आणि खात्रीशीर किमान पेन्शन प्रदान करणं हा आहे. दरम्यान राज्य सरकारांना एकात्मिक पेन्शन योजना निवडण्याचा पर्याय देखील दिला जाईल. या सरकारांनी UPS निवडल्यानंतर लाभार्थ्यांची संख्या सुमारे 90 लाखांपर्यंत पोहोचणार आहे. थकीत रकमेवरती 800 कोटी रुपये खर्च केले जातील आणि पहिल्या वर्षी वार्षिक खर्च सुमारे 6250 कोटी रुपयांनी वाढेल. ही योजना 1 एप्रिल 2025 पासून लागू होणार आहे. केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय पेन्शन योजना म्हणजेच NPS आणि UPS यापैकी एक निवडण्याचा पर्याय दिला जाईल. विद्यमान केंद्र सरकारच्या NPS ग्राहकांना देखील UPS वरती जाण्याचा पर्याय दिला जाणार आहे. याशिवाय केंद्रीय मंत्रिमंडळानं विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या DST एकात्मिक केंद्रीय क्षेत्रातील योजना म्हणजेच विज्ञान धारामध्ये विलीन केलेल्या 3 प्रमुख योजना सुरू ठेवण्यास मंजुरी दिली आहे. विज्ञान धारा योजनेचं प्राथमिक उद्दिष्ट देशातील विज्ञान आणि तंत्रज्ञानातील क्षमता वाढीसह संशोधन, नवकल्पना आणि तंत्रज्ञान विकासाला चालना देणं हा आहे. या योजनेच्या अंमलबजावणीमुळे शैक्षणिक संस्थांमध्ये पूर्णपणे सुसज्ज संशोधन आणि विकास प्रयोगशाळांना प्रोत्साहन देऊन देशातील विज्ञान आणि तंत्रज्ञान पायाभूत सुविधा मजबूत होतील असा विश्वास केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी व्यक्त केलेला आहे. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं आता नवीन स्कीम लागू करण्यात आलेली आहे. यावरती आपलं काय मत आहे हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.